ही गोष्ट आहे एका गुरुवारच्या सकाळीची. सर्वसामान्य दिवस होता. मी ऑफिसला जायच्या तयारीत होतो. बॅग घेतली, शूज घातले आणि दरवाजापर्यंत पोहोचलो. तेवढ्यात काहीतरी विचित्र झालं. पाय उचलताच एकदम मनात धडधड सुरू झाली. जणू कोणीतरी अडवलं. पण समोर कोणीच नव्हतं. पण मन सांगत होतं, थांब, अजून बाहेर जाऊ नको. मी गोंधळलो. हात स्वयंचलितपणे दरवाजाच्या कडीवर गेला. पण उघडवत नव्हती. एक विचित्र शांतता होती. आणि एक आश्चर्यकारक शंका मनात निर्माण झाली, स्वामींचा काही संकेत आहे का? मी परत आत आलो. दरवाजा बंद केला. सोफ्यावर बसलो आणि स्वामी समर्थ महाराजांचा फोटो घेतला हातात. स्वामी, काहीतरी चुकीचं होणार आहे का? तुम्ही थांबवलंत का मला? तेव्हाच फोन आला ऑफिसकडून. सर, तुम्ही बाहेर पडलेलंच बरं झालं. आमच्या रस्त्यावर एक मोठा अपघात झाला आहे. ट्रकनं उलट्या बाजूला येऊन गाडी धडकली. खूप गंभीर आहे. मी सुन्न झालो. माझी ऑफिस बस आणि मी नेहमी जातो तो रस्ता, हेच ठिकाण होतं. त्या क्षणी काही सुचत नव्हतं. मी डोळे मिटले आणि माझ्या हृदयातून एकच वाक्य बाहेर आलं, स्वामी, तुम्ही दरवाजावरच थांबवलंत आणि माझा जीव वाचवला. त्यानंतर आजपर्यंत घरातून बाहेर पडताना मी फक्त एक गोष्ट करतो, स्वामी समर्थ महाराजांच्या चरणांना मनोमन नमस्कार करून त्यांच्या परवानगीने दरवाजा उघडतो.